2018 मध्ये लोणी पोलीस स्टेशनमध्ये दत्ता खिमनर यांच्यावरती मी जी काय फिर्याद दाखल केली होती, परंतु ती फिर्याद काही लोकांनी चेंज करण्याचा प्रयत्न केला. तो माझ्या लक्षात आल्यानंतर मी स्वतः औरंगाबाद हायकोर्टात जाऊन दत्तात्रय खिमनर यांना जामीन मंजूर करण्यासाठी स्वतः ॲफिडेव्हिट दिलेलं आहे. परंतु काही दिवसांपूर्वी त्या केसमध्ये मी स्वतः राहता कोर्टात जाऊन माझं स्टेटमेंट सकट मी दिलेलं आहे आणि त्या केसमध्ये दत्तात्रय खिमनर यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. त्या केसशी आणि दत्तात्रय खिमनरांशी आणि माझ्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. परंतु आज काही लोक सोशल मीडियावरती जे काही माझे आणि दत्तात्रय खिमनरांचे घाणेरडे फोटो व्हायरल करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा लोकांवरती मी स्वतः कायदेशीर कारवाई करणार आहे व मी स्वतः गुन्हा दाखल करणार आहे. नमस्कार. मी दत्तात्रय खिमनर, संपादक दैनिक खबरदार पुढारी. मी माझ्या दैनिकामध्ये 4 मार्च 2025 रोजी बंधू कॅप्टन खरात लिंग पिसाट या संदर्भाची बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर कॅप्टन खराताकडून मला जी आबरू नुकसानीची 5 कोटीची नोटीस असेल, माझ्यावर वावी पोलीस ठाण्यामध्ये जो अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे आणि जे मला हस्तकामार्फत दमबाजी करण्याचा प्रकार झाला. मध्यंतरीच्या काळामध्ये 1 वर्षात माझ्यावरती जो 2 जीवघेणे हल्ले आले, त्या हल्ल्यातील लोकांची देखील चौकशी झाली पाहिजे की नेमकं हे कॅप्टन खरातचे हस्तक आहे का, या लोकांनी कशा प्रकारे माझ्यावर हल्ला घडवला. मी जे प्रकरण उचलले होते आमच्या श्रीरामपूर तालुक्यातले, त्यांची देखील SITने आता चौकशी करणं गरजेचं आहे. या लोकांना सुद्धा बोलवलं पाहिजे की यांनी कॅप्टन खरातच्याच सांगण्यावर माझ्यावर हल्ले केले होते का. म्हणजे मी जी निर्भीड पत्रकारिता करतो तो आवाज दाबण्याचं काम खऱ्या अर्थानं खरात आणि त्याच्या समर्थकांकडून झाला. आणि चाकणकरांनी जे मला त्या ठिकाणी माझं वृत्तपत्र बंद करण्याची नोटीस असेल, मला खुलाशीत नोटीस पाठवली. या सगळ्या नोटीस पाठवल्या, या सगळ्यामुळं जी मला मानसिक त्रास झाला. मी आता कालच या SIT तपासाच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते मॅडम यांच्याकडे SITला जाऊन आलो. त्यांना मी सगळे कागदपत्र त्या ठिकाणी सादर केलेले आहे. परंतु त्यांना मी या ठिकाणी मागणी केलेली आहे का यामध्ये मला कॅप्टन अशोक खरात यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करायचा आहे. काल देखील या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथजी गार्गे साहेब यांच्याशी माझं बोलणं आलं आहे आणि आज मी माझ्या सर्व कायदेतज्ञ आणि लीगल टीमशी बोलून कॅप्टन खरात यांच्यावर आज कायदेशीर मी गुन्हा दाखल करणार आहे. सध्याला सोशल मीडियावर आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे आणि काही व्हिडिओ फोटो जे आहेत तर ते व्हायरल होत आहेत. काय तथ्य आहे त्यामध्ये? नमस्कार. खरं तर आज मी सोशल मीडियाचे माझ्या संदर्भात जे फोटो व्हायरल झालेले आहे ते फोटो मी सकाळीच बघितले. ते फोटो माझे आणि शीतल शिवाजी पवार या महिलेचे आहे. खरं तर मी सर्वांना या ठिकाणी या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमात जे फोटो लोक व्हायरल करत आहेत त्यांना या ठिकाणी सांगतो का 2018 लोणी पोलीस ठाण्यामध्ये माझ्यावरती तो गुन्हा दाखल झालेला होता. परंतु त्या गुन्ह्यामध्ये स्वतःची फिर्यादी आहे शीतल शिवाजी पवार, हिची त्या ठिकाणी फसवणूक झालेली होती. तिला मला गुंतवण्यासाठी त्या ठिकाणी वापरण्यात आलं होतं आणि तिनं जी फिर्याद दिली ती चुकीची होती. पण त्याच्याकडून सह्या चुकीच्या कागदावरती तिच्यासोबत जे लोक आलेले होते त्या लोकात ते माझे राजकीय विरोधक होते. त्यांनी त्या खोट्या सह्या घेऊन तिला ती फिर्याद दाखल करायला लावली. शीतल शिवाजी पवार हिला जेव्हा कळलं का आपण दत्तात्रय खिमनरवरती तो गुन्हा दाखल केला अत्याचाराचा, त्यावेळेस तिनं स्वतः माझ्यासोबत येऊन मला औरंगाबाद हायकोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलं. तिनं एक वकील लावला आणि त्या ॲफिडेव्हिट देऊन मला त्या ठिकाणी अटकपूर्व जामीन दिला. त्यानंतर ती केस तिनं स्वतः राहता न्यायालयामध्ये येऊन ती केसमध्ये जबाब देऊन ही केसमध्ये गैरसमजूत दाखल झाले असे सर्व कोर्टासमोर जबाब दिले आणि माननीय राहता कोर्टाच्या न्यायालयाने त्या ठिकाणी असणाऱ्या 17 न्यायालयाने मला त्या केसमधून निर्दोष मुक्तता केलेलं आहे. आणि जे कोणी लोक आता माझे आणि त्या शीतल शिवाजी पवार मॅडमचे जे फोटो दाखल करतात, ती महिला देखील महिलांसाठी महिला अन्याय अत्याचार निवारण समितीची अध्यक्ष आहे, महिलांसाठीच काम करते. जर पण अशा प्रकारचं काम जर या ठिकाणी कॅप्टन खरात आणि चाकणकरांच्या हस्तकांकडून होत असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होणार आहे. या अगोदर देखील मी ज्यावेळेस श्रीरामपूरमध्ये अवैध सावकारकीचं प्रकरणाच्या बातम्या छापला त्यावेळेस ते फोटो व्हायरल झाले. त्या अगोदर श्रीरामपूरमध्ये एका नेत्याचं प्रकरण मी अट्रॅक्सिटीच्या गुन्ह्यातील महिलेवर दबाव टाकला त्यावेळेस ते फोटो दाखल झाले. एका वाळू तस्कराच्या त्या ठिकाणी मी बातम्या लावतो तेव्हाही व्हायरल करतो. म्हणजे ज्या वेळेस हे प्रकार घडतात त्यावेळेस त्या महिलेचे माझे फोटो या सगळ्या सोशल मीडियात व्हायरल होत्या. पण एखाद्या महिलेची आपण सोशल मीडियातून जी बदनामी करतो, खरं तर त्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि आम्ही जे लोक हे फोटो व्हायरल करणार आहे त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.